पण बिरसाचा इतिहास कसा घडला त्यावर मी थोडं प्रकाश पाडतो. कारण की बिरसा ज्या वेळेला होतं त्यावेळेला धर्मसंस्था आणि राजसंस्था या दोन्ही एकासोबत भारतात आल्या आणि भारतामध्ये राज्य करायला लागल्या. ते करत असताना धर्माच्या माध्यमातून आदिवासींना कसं कमकुवत करता येईल आणि तिथे आपली राजसत्ता कशी प्रस्थापित करता येईल हे इंग्रजांनी शिकवले. त्याच्या आधी कित्येक पिढ्या इथल्या बहुजन समाजावर इथल्या समाजाने केलं हे रास्ता आहे ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तो इतिहास सुद्धा आहे. पण तो तत्कालीन मन कसा होता आणि तत्कालीन परिस्थिती कशी होती त्यावर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. ते दारिद्र्य ते दिन दुबळेपणा असताना सुद्धा बिरसांनी मिशनरीमध्ये शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतरही तेच शिक्षण घेऊन बिरसा त्यांच्याच डोक्यावर बसला. कारण की त्यांनी शिक्षण घेतलं होतं म्हणून. आणि हे शिक्षणाची परंपरा जर त्याला लाभली नसती तर आपण सुद्धा आज हा लढा उपस्थित करू शकलो नसतो. आणि बिरसा जाऊन आज 125 वर्ष होत आहेत. 125 वर्षानंतर 100 वर्षाचा कालखंड हा असाच गेला. तर या कालखंडासाठी ज्या कालखंडाला दोष आहे तो दोष म्हणजे अज्ञानाचाच आहे. तर या अज्ञानापासून जर आपल्याला लांब जायचं असेल तर पुनरुज्जीवनाची चळवळ जी आहे ती आपल्याला पुन्हा सुरू करावं लागेल. तर ते जे उलगुलान म्हणतो आपण एक बार बिरसे उलगुलान लावो, हे पुन्हा जर उलगुलान लावायचं असेल तर आपल्याला प्रत्येक पातळीवर उलगुलान करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपली कृषी संस्कृती होती, त्यानंतर उद्योग संस्कृती आली आणि उद्योग संस्कृतीनंतर एक धर्म संस्कृती. या तिन्ही संस्कृती मिळून आपल्याला जो अन्यायाने अत्याचार केला तर ह्या तिन्ही संस्कृतीच्या माध्यमातून गेल्या. तर ह्या तिन्ही संस्कृतीचं आपल्याला पुनर्जीवन जोपर्यंत करता येणार नाही तोपर्यंत आपला समाजाची सुरक्षा होणार नाही. आणि समाजाची सुरक्षा करत असताना आपली सांस्कृतिक पार्श्वभूमी सुद्धा सोडायला नको. म्हणून सांस्कृतिक पातळीला घेऊन आपल्याला समोर यावं लागेल. कारण की आता तुम्हाला माहिती आहे राष्ट्रवाद निर्माण झाला बिरसाच्या सोबत, त्याच्यानंतर पिढ्यानंतर तुम्हाला माहिती आहे सावरकरांचं स्वातंत्र्यानंतर कोणकोणत्या चळवळीदारांनी काय झालं, मराठी साहित्यामध्ये कोणकोणते बदल झाले, साहित्य आणि समाज किंवा ते संस्कृती कशी परिवर्तित होत असताना सुद्धा समाजाला कसं अज्ञानामध्ये ठेवले ह्या एक प्रश्नाचा आपल्याला त्याचा उत्तर शोधावं लागेल. आणि उत्तर शोधत असताना तेव्हा आपल्याला त्या प्रश्नाचे निराकरण करता येईल. तर संस्कृतीमध्ये कसं होतं की संस्कृतीमध्ये सत्य चित्त आणि आनंद एका बाजूला आणि एका बाजूला सत्य आणि सुंदर या दोन ज्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आध्यात्मिकांच्या भौतिक पार्श्वभूमीत यांना सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल. तेव्हा आपल्या समाजाची सुरक्षितता करता येईल. आणि हे जे पुनरुज्जीवनाचे कार्यक्रम आहे तर हे इथून सुरू झाले असं म्हणतात. कारण की आज आपण बघत